आपण आज करणार आहोत पिझ्झा पराठा। त्याच्यासाठी घेतलेले आहेत बटाटे, ते टाकलेले आहेत कुकरमध्ये। त्यांना आता वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचे आहेत। हे घेतलेले आहे कणिक, त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ, तेल आणि हळद। त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे। हे सगळं घातलेलं आहे, आता मी त्याला भिजवून घेणार आहे। जास्त कडकही नाही आणि जास्त नरम नाही, मस्त लुसलुशीत अशी भिजवून घ्यायची आहे। आता ही भिजवून घेतलेली आहे कणिक, हिला आता झाकून द्यायची आहे। हे घेतलेले आहेत बटाटे, शिजवून झाले आहेत। त्यांना आता काढून घ्यायचे आहेत, सोलून घ्यायचे आहेत आणि क्रश करायचे आहेत। हे केले आहेत क्रश। तर त्याच्यावर घालणार आहोत जिरा पावडर, धना पावडर, हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि मॅगी मसाला। आता याला घालायची आहे फोडणी। पॅन ठेवून घेतलेला आहे, त्याच्यात घातलेलं आहे तेल, त्याच्यात घालायचं आहे थोडासा हिंग, राई आणि जिरं, अद्रक लसूणची पेस्ट आणि आता घालून घेणार आहोत बटाटे। हे घातलेले आहेत त्याच्यात बटाटे। आता हे चांगले परतून घ्यायचे आहेत। ही झाली त्याची भाजी तयार बटाट्याची। मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। ही झाली आपली भाजी तयार बटाट्याची। आता मळलेल्या कणिकचा गोळा घ्यायचा आहे। तवा ठेवला आपण आहे गॅसवर। गोळा घेऊन 2 पोळ्या अशा छान लाटून घ्यायच्या आहेत। आता ही पहिली पोळी घेतली आहे लाटायला। ही दुसरी लाटलेली आहे। अशा या 2 पोळ्या करून घ्यायच्या आहेत। आता त्याच्यावर लावायची आहे बटाट्याची भाजी। ही छान अशी पसरवून घ्यायची आहे। त्याच्यावर घालायची आहेत ढोबळी मिरची, जाड केलेल्या काप आहेत, कांदे, टोमॅटो आणि टोमॅटोचा सॉस। आणि आता त्याच्यावर घालून घेणार आहोत चीज। हे घातलेलं आहे चीज। आता ती दुसरी पोळी आपण त्याच्यावर चिटकवून घेणार आहोत। हे काठाला लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी चिपकायसाठी। आता हे चांगलं चिपकवून घेतलेलं आहे। हे टाकायचे आहे आपल्याला तव्यावर। तव्यावर आता आपण बटर लावून घेणार आहोत। हे लावलेलं बटर ही टाकला पराठा, वरून पण थोडं बटर लावून घ्यायचं आहे। आता याला परतवून घ्यायचं आहे। हे बघा खालून किती छान करपलेलं आहे। असं दोघी बाजूंनी छान करपून घ्यायचं आहे। हा झाला आपला पिझ्झा पराठा तयार। बघा छान असा वाफवून गेलेला आहे। चीज मस्त पातळ